नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, तुम्ही भरपूर साऱ्या जिल्ह्यांचे कट ऑफ आता बघितलेत स्कॉलरशिप NNMSचे. तर आता NNMSचे आपण कट ऑफ घेतले, जे फायनल मेरिट लिस्टमध्ये कोणते कट ऑफ लागणार आहेत. म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर तुमच्या जिल्ह्यातून तुमच्या कॅटेगरीमधून किती किती मेरिट लिस्ट लागणार आहे याच्यावर आपण काय केलं आहे, पूर्ण व्यवस्थितरित्या चर्चा केलेली आहे आणि व्यवस्थित ॲनालिसिस करून तुम्हाला काय करणार आहेत आज आपण सांगणार आहेत. तुम्हाला मागचे काही जिल्हे आम्ही 7-8 जिल्हे मागे टाकलेत. आज आपण बुलढाणा, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर अकोला आणि धुळे हे 4 जिल्हे आपण काय करणार आहोत आज घेणार आहोत. तर व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की किती किती आणि कसे कसे लागणार आहेत हे व्यवस्थित लक्षात घ्या. आणि बघा, तुम्हाला जर याच्यातही काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपवर जॉईन व्हा आणि तिथून काय करा, आमच्यासोबत व्हॉट्सअप चॅनलवर लगेच चर्चा करायला फ्री होऊन जातात. म्हणजे तुम्हाला काहीही अडचणी असले तर तुम्ही तिथे आमच्यासोबत चर्चा करू शकतात. आता बघा बुलढाण्याचा, तर बुलढाण्याचा आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. तर बुलढाण्याचा कट ऑफ आता जनरलचा कट ऑफ असणार आहे 129 तर 91 पर्यंत. तर याच्यात आपण फ्लक्च्युएट घेतोय किती, 135 तर आपण 85 पर्यंत घेऊयात, नाहीतर 140 घ्या. तर याच्यामध्येच हा कट ऑफ 100% लागण्याची शक्यता आहे. कारण की मागच्या वेळेस 129चा जनरलचा हायेस्ट होतात, तर त्याच्यात 10 मार्क्स इकडे तिकडे फ्लक्च्युएट नेहमी होतातच. तर त्याच्यामुळे 140 ते 85 पर्यंत जर तुम्हाला मार्क्स येत असतील जनरलमध्ये तर तुम्ही काय आहात, कॅपेबल आहात. म्हणजे तुम्ही आशा लावू शकतात, नाही तर मग पुढच्या एक्झामसाठी तयार करा. बघा एस सीमध्ये 90 ते 77 पर्यंत, एस टीमध्ये 81 to 62, VJ 91 to 79, NTBT 84 to 74, NTC 84 to 72, NTD 88 to 74, OBCचे भरपूर कॅन्डिडेट्स आहेत, 91 to 84 म्हणजे 100 पर्यंत घेऊन चलात तुम्ही ह्या वर्षी. SBC 82 ते 73, 73 पर्यंत. EWS म्हणजेच ओपन कास्टमध्ये, नाही तर जे मुस्लिम कास्टचे जे आहेत जे ओपनमध्ये पडतात त्या सर्वांना EWS म्हणजे 10% आरक्षण भेटत असतं. त्याच्यानंतर जिल्हा आहेत आपला नागपूर. तर नागपूरमध्ये जनरलचा कट ऑफ चांगलाच आहेत, 115 ते 72, म्हणजे आपण यावेळेस 120 ते 125 घेऊन चालूयात. SC 71 तर 63, ST 71 to 59, VJ आणि NTBT त्याच्यात नाही आहे. NTC 96ला लागला होता मागच्या वेळेस, NTD 90ला लागलेला होता, OBC 90 मॅक्झिमम मार्क्स, SBC 90, EWS 90. जसं जसं आपण त्या 7 सिस्टर्स त्या भागात जातो तिथे कमी होत जातो कट ऑफ. त्याच्यानंतर अकोला, जनरलचा अकोल्याचा कट ऑफ खूप चांगला आहे, 180 ते 85 पर्यंत. SC 84, 84 to 79, ST 80 to 59. त्याच्यानंतर VJचे आहेत 76 to 75, NTBT 84 to 79, NTC 82 to 78, NTD 79, OBC आहे 84 to 80, SBCचा आहे 83 to 77 आणि EWSचा आहे 84 to 73. बघा, तुम्हाला याच्यानंतर कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ तुम्हाला हवा आहे, तुम्हाला भेटलेला नाही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यावरती लिंकला क्लिअर करा आणि त्याच्यावरून तुम्हाला आम्हाला सांगा की तुम्हाला ह्या गोष्टीची गरज आहेत, ह्या अडचणी येत आहेत आणि त्या आम्हाला काय करा, क्लिअर करून सांगा. तर तिथे सर्व प्रश्नांचे तुमचे उत्तरं तिथे भेटणार आहेत. स्कॉलरशिप पण आणि NNMS पण, 8वी असो, 5वी असो की 4थी असो, 7वी असो, सर्वांचे उत्तरं तुम्हाला तिथे भेटून जातील. नेक्स्ट जिल्हाही भेटेल, तुम्हाला काही अडचणी असल्यात तर तेही तिथे भेटतील. त्याच्यानंतर धुळे जनरल, खानदेशबाग जनरलचा आहे 128 ते 62, SC 118 ते 100, ST 118 ते 101, VJ 116 ते 88, NTBT 119 ते 100, NTC 118 ते 99, NTB 116 ते 89, OBC 119 ते 69, SBC 117 ते 99 आणि EWS 112 ते 74. अशा प्रकारे तुमचे हे 4-5 जिल्ह्यांचे मी कट ऑफ सांगितले आहेत. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून सांगा. तिथे सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं भेटतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि तुमच्याच मित्रांना शेअर करायला हे विसरायचं नाही. थँक्यू.